नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, कालच्या तारखेला मी हा मेल तुम्हाला वाचून दाखवलेला होता की ज्यांचं जॉईनिंग होणार आहे, तर ज्यांचं सिलेक्शन झालेलं अशा विद्यार्थ्यांचा हा मेल होता, त्यांनाच हा मेल आलेला होता। ठीक आहे, तर अनुरेखक पदाकरता हा मेल आलेला होता, त्याच्यावरती मी सविस्तर व्हिडिओ काल बनवलेला आहे। तर या मेलवरती भरपूर विद्यार्थ्यांचे असं दुजमत निर्माण झालेलं आहे की सर हा जो मेल आहे तो DBचा मेल आहे का, म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे त्याचा मेल आहे का। जर असेल तर मग आम्हाला नेमकं जायचं कुठं आहे आणि किती दिवसात जायचं आहे, कोणत्या तारखेला जायचं आहे, कोणत्या वेळेत जायचं आहे, तर अशा भरपूर प्रश्न चॅनलला आलेले आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा जो मेल आहे तो मेल तुमच्याकरता फक्त तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ह्या नावाचा मेल डिपार्टमेंटला गेलेला आहे। आता डिपार्टमेंट तिथून तुमच्याकरता जो आहे परत एक मेल सोडणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलावलं जाणार आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलावलं जाणार आहे। ठीक आहे, तर त्याच्यानंतर तुम्हाला जो मेल येईल मित्रांनो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला, त्याच्यावरती सगळं मेन्शन असेल की तुम्हाला कोण्या जागी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जायचं आहे, कोणते डॉक्युमेंट्स घ्यायचे आहे आणि कोणत्या वेळेला जायचं आहे, कोणत्या दिवशी जायचं आहे, हे सगळे डिटेल त्याच्यामध्ये असेल। ठीक आहे, तर त्याच्यावरती भरपूर लोकांचे प्रश्नसुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला सांगू। असा प्रश्न आहे की नावासमोर मेन्शन केलेल्या रिकमेंडेड सरकार ऑफिसला जायचं आहे का आणि कधी जायचे आहे, असा यांचा प्रश्न आहे। तर मी म्हटलं की नाही, दुसरा मेल येईल तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला, आणि मला वाटते तो मेल आला पण आहे। 3 ते 4 दिवसाच्या आत तो मेल येणार होता। ठीक आहे, जवळपास 1 हप्ता आपण पकडतो, 1 वीकच्या आतमध्ये जो मेल आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा तो येत असतो। काही मित्रांनी आपल्याला सांगितलं आहे की जो मेल आहे तो आलेला आहे। ठीक आहे, परत दुसऱ्यांचं जे कमेंट होतं बघा, याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की मला मेल आलेला आहे हा नागपूर विभागाचा, खाली माझं नाव पण आहे, नाव मी शो करत नाही। ठीक आहे, तर मी म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन। नंतर त्यांनी मला म्हटलं की थँक्यू सर, पण हा नियुक्तीपत्र आहे की DB व्हेरिफिकेशनसाठी लेटर आहे, यात थोडं कन्फ्युजन आहे। विभागाला विचारणा केली असता त्यांनी नियुक्तीपत्र आहे तर लवकरात लवकर जॉईनिंग करा असं सांगितलं आहे। तर बघा, काहीतरी गोंधळ झालेला आहे तुमच्या ऐकण्यामध्ये किंवा त्यांच्या सांगण्यामध्ये, कारण की हा जो मेल आहे मित्रांनो तो फक्त तुम्हाला एक तुमचं जे सिलेक्शन आहे ते झालेलं आहे, म्हणजे तुमचे जे आपल्याला म्हणता येईल निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे, सिलेक्शन अजून तुमचं बाकी आहे मित्रांनो। तुमचं जे सिलेक्शन होणार आहे व्हेरिफिकेशन होणार आहे डॉक्युमेंटचं, त्याच्यानंतर होणार आहे। ठीक आहे, तर तुम्ही परत एकदा मी सांगू इच्छितो की एकदा कन्फर्म करा, कारण की मला वाटते तो मेल आलेला असेल तुमच्याकडे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा, त्याच्यावरती सगळं मेन्शन असणार आहे, तारीख, टाईम आणि वेळ सगळं मेन्शन असणार आहे, तारीख मेन्शन असणार आहे, दिवस मेन्शन असणार आहे, वेळ मेन्शन असणार आहे, कोणते डॉक्युमेंट्स घ्यायचे आहे ते तुम्हाला ऑलरेडी या मेलमध्ये दिलं आहे, परत त्याच्यातसुद्धा मेन्शन असणार आहे, काही नवीन पॉईंटसुद्धा तुम्हाला त्याच्यात बघायला मिळू शकते। ठीक आहे, तर तुम्ही एकदा विभागाला कन्फर्मेशन घ्या, कारण की हा जॉईनिंगचा मेल राहू शकत नाही। जोपर्यंत तुमचं सगळं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार नाही त्यापर्यंत तुम्हाला जॉईनिंगचा जो मेल आहे किंवा जॉईनिंग लेटर आहे तो दिलं जाणार नाही। तर एकदा तुम्ही जे आहे मित्रांनो कन्फर्म करा डिपार्टमेंटला। ठीक आहे, आता याच्यानंतर मित्रांनो भरपूर लोकांचे मेसेज आहे की सर जो फॉर्मॅट आहे कॅरेक्टर सर्टिफिकेटचा तो फॉर्मॅट द्या, तर मी तो फॉर्मॅट टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी टाकलेला आहे। ठीक आहे, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, तो फॉर्मॅट तुम्हाला तेव्हाच वापरायचा आहे जेव्हा तुम्हाला जे चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्राचा जो फॉर्मॅट डिपार्टमेंट देणार नाही, तेव्हाच तुम्हाला हा फॉर्मॅट वापरायचा आहे। जर डिपार्टमेंटने तुम्हाला चारित्र्य वर्तन प्रमाणपत्राचा जे फॉर्मॅट आहे तो दिला, किंवा त्याला आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणतो, याचा जर फॉर्मॅट दिला तर मग तुम्हाला हा फॉर्मॅट वापरायचा नाही। मी टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे, बघू शकता नमुना याच्यामध्ये प्रमाणित करण्यात येते की तुमचं नाव राहणार आहे, हे या तालुका ह्या जिल्ह्यातील रहिवासी असून मी त्यांना मागील या वर्षापासून ओळखतो, त्यांची वर्तणूक व चरित्र चांगलं आहे, ते माझ्या नातेवाईकात येत नाही, करता सादर वर्तणूक चरित्र प्रमाणपत्र देण्यात येत आहे। ठीक आहे, दिनांक राहणार आहे, ठिकाण राहणार आहे। नंतर इथं मित्रांनो प्रमाणपत्र देणाऱ्याचे जो क्लास 1 ऑफिसर असेल, जो गॅजेटेड ऑफिसर असेल, त्याचा सही शिक्का राहणार आहे, हुद्दा राहणार आहे आणि पत्ता राहणार आहे, सोबतच भ्रमणध्वनी क्रमांकसुद्धा त्या अधिकाराचा याच्यामध्ये राहणार आहे। ठीक आहे, तर असे 2 प्रमाणपत्र वेगवेगळे तुम्हाला द्यायचे आहे। ठीक आहे, तर मित्रांनो आता जो मेल असेल तुमच्याकडे तो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा मेल परत येईल। तर त्या कॅन्डिडेटने सांगितल्याप्रमाणे, जसं की यांनी आपल्याला सांगितलं की त्यांना लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्या असं विभागामार्फत कळवलेलं आहे, तर मी तुम्हाला परत सांगू इच्छितो की एकदा कन्फर्मेशन करून घ्या, हा जॉईनिंगचा मेल नाही आहे। ठीक आहे,
तर मित्रांनो, याच्यानंतर आणखी काही अपडेट आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य लवकरात लवकर केले जाईल. आणि बाकीच्या सुद्धा विभागाला जे आहे ते मेल येणे सुरू झालेले आहे. लवकरात लवकर भरती कंप्लीट होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आणखी काही अपडेट म्हणजे माहिती मिळाली तर चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.